धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. मी त्यांना कशा कशातून बाहेर काढलेलं आहे हे जर का सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणंही मुश्किल होईल. त्यामुळे धनंजय मुंडेंचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे व इथून पुढे मी त्यांच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही असं पवारांनी सांगून येणाऱ्या काळात मुकाबला म्हणजे काटिकी टक्कर होणार आहे हेच दाखवून दिलं. इंस्टाग्रामला 5.5 लाख फॉलोअर्स आणि फेसबुकला 6.5 लाख फॉलोअर्स असलेले धनंजय मुंडे यांच्याविषयी आपण आज बोलणार आहे. येत्या निवडणुकामध्ये 2024 मध्ये त्यांची सीट पडणार की ते विजयी होणार हे आपण बघणार आहे. त्यांच्या बहिणीसारखंच ते साईडलाईन होणार की ते यामध्ये वेगळे होऊन विजयी होणार हे आपण बघणार आहे. 2019ला पंकजाताईचा त्यांनी 30,000 मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंना 1,22,114 मतं मिळाली. बीडमध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की वंजारी आणि मराठा हे यांनी जवळजवळ याला गाड त्याला गाड सारखी परिस्थिती आहे. हा त्याच्या दुकानात जात नाही. वंजारी समाजाचा किंवा मराठा समाजाचा एक समाजाचा माणूस दुसऱ्या समाजाच्या घरी जात नाही, दुकानात जात नाही, गाडीहून पडला तरी त्याला उचलत नाही, दवाखान्यातही नेत नाही, त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. एवढी जातीयता, एवढी दुश्मनकी सध्या या मतदारसंघामध्ये लागलेली आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा आरक्षण हा मुद्दा किती तापावला गेला तो विषय वेगळा. पण वास्तविक एकेकाळी तुम्ही कोणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करू नका असं सांगणारे धनंजय मुंडे आज स्वतःच पवारांचा नाद करण्यासाठी उभे ठाकलेले आहेत. मागे झालेल्या अल्पसंख्याक मेळावा 2024 मध्ये मुंडेंनी सांगितलं की 6,000 मतांनी माझी इज्जत गेली म्हणजे पंकजा मुंडे पडल्या. मात्र आता ही जी गेलेली इज्जत आहे तिची भर फक्त 2024 मध्ये विधानसभेत निवडणुकीत मोठा विजय मिळवूनच ती निघणार आहे हे त्यांनी सांगितलं. वास्तविक हे वाक्य छोटंच आहे मात्र एनसीपी शरद पवार गटाला हे एक चॅलेंज वाटणार आहे. त्यांनी मोठा विजय होणार हे जवळजवळ सांगितलेलं आहे, हे त्यांनी फिक्स आहे असं सांगितलेलं आहे. जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला चेक केलं तेव्हा जनता सुद्धा संभ्रमात आहे. तेही 100% विजय कोण होणार हे सांगू शकत नाहीये. मात्र अनालिसिस नुसार धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणी सध्या उभं राहील असा एकही चेहरा एनसीपी शरद पवार गटाकडे नाहीये. आम्ही शरद पवार गटाविषयीच आपण का बोलतोय, कारण काही झालं महाविकास आघाडीमध्ये तरी परळीची जागा ही 100% एनसीपी शरद पवार गटालाच सुटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. कारण पवारांसाठी हा पर्सनल मामला आहे. वास्तविककडे दोन चेहरे जे मुंड्यांच्या विरोधात उभे राहू शकतात ते म्हणजे बबन गीते आणि फुलचंद कराड. बबन गीते सध्या जेलमध्ये आहेत आणि फुलचंद कराड ही निवडणूक लढेल का नाही याबाबत थोडी संशयता मनामध्ये आहे. पण मात्र जर का या दोघांना सोडलं तर धनंजय मुंडे विरोधात कोणी उभा राहू शकेल असा एकही ताकदीचा नेता सध्या या एनसीपी गटाकडे नाहीये. म्हणूनच धनंजय मुंडे यांच्याविषयी कोई नाही टक्कर में क्यों पडे हो चक्कर में असं सध्या म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये सध्या या एकमेव सीट आहे जिची आपण गॅरंटी घेऊ शकतो की जिथे धनंजय मुंडे हे 100% विजयी होणार आहे. वास्तविक म्हणूनच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आवडीचं एक वाक्य आहे की तुमची सगळी ताकद आमचा एकच फोन. हॅलो, मी धनंजय मुंडे बोलतो. कारण सगळ्यांनी या माणसाचा जलवा, या माणसाची ताकद, दहशत बघितलेली आहे. त्यामुळेच कदाचित सगळेजण त्यांना महाराष्ट्रामध्ये डीएम बॉस म्हणून सुद्धा हाक मारतात.